येशू मसीह की कुराण ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये चालत असते, जगामध्ये जेवढ्या मंडळ्या आहेत तिथं कुराण चालली पाहिजे. कुराण बोथाडलेली कुराण सरपंच तोडायला घेऊन गेले का कधी तुम्ही? यस सांगा मला. जर बोथाडलेल्या कुराणीने तुम्ही सरपंच तोडायला गेलं तर काय हाल झाले असेल तुम्हाला माहित आहे. आणि मग तुमचे खवाटे आणि तुमचं शरीर त्यावेळेस काय 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 वेदना करत असाल तुम्ही तपासा. पण जी कुराण धारदार आहे, शेवटलेली आहे, घासलेली आहे, ती कुराण ज्यावेळेस तुम्ही आम्ही घेऊन जातो, 1 2 3 घावामध्ये खांद्याचा तुकडा करतो. छोट्या असेल तर 1 2, मोठे असेल तर 2, जास्त मोठे असेल 3 4 घाव टाकतो. फांद्या पटापट पटापट तुटून जातात. येशू प्रभू की फांद्या पटापटा तुटून जातात. देव आमच्या जीवनामध्ये चर्च मध्ये येऊन त्याच्या उपस्थितीमध्ये येऊन जेवढ्या पुन्हा सांगेल जगातील सगळ्या मंडळ्या आहेत तिथं जर कुराण नसेल, धारदार पवित्र आत्मा देवाच्या सेवकाच्या मुखातून जर बोलणारा जर नसेल, तर ती कुराण जर बोथडलेली असेल तर त्या ठिकाणची मंडळी आहे काय होणार. पण शेवटलेले कुराण जर असेल तर त्या मंडळीच्या आध्यात्मिक जीवनावरती घाव होणार, घाव होणार, घाव होणार. अशासाठी घाव देवाचा आत्मा करतो. मला सगळेजण आमेन. अशासाठी देवाचा आत्मा घाव करतो की आलेल्या लोकांच्या जीवनात जो कोणी देवाच्या उपस्थितीमध्ये येतो त्या लोकांच्या जीवनामध्ये या जगामध्ये जीवन जगत असताना पाहण्यापासून विचारांपर्यंत, विचारांपासून तर बोलण्यापर्यंत सगळं वाईटच असतं. काय असतं? वाईटच वाईट असतं. पापच त्याच्या जीवनामध्ये असतं आणि वाईट त्याच्या जीवनामध्ये असतं. वाईट सवयी त्याच्या जीवनामध्ये असतात, बोलण्यात वाईट असतात, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वाईट असतात. मग या वाईट सवयी किंवा वाईट बोलणं किंवा या वाईट पाप किंवा वाईट विचार आमच्या मधून देवाला काय करायचं, या कुऱ्हाडीचा